आज पनवेल स्टेशनला आणि आम्ही कुठे झालो गोव्याला चाललो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का आमची टीम किती आहे? दोघंच चाललो आहे भाई. कोणाला टाईम नाही, कोणाला हा प्रॉब्लेम आहे का गोव्याला एवढं लोक अरे अजून करूया ब्लॉग. ट्रेन येईल 2 मिनटं 15 मिनटं ट्रेन येईल. टाईम आहे यार, किती टाईम आहे? अजून 10 मिनटं आहे. ट्रेन आल्यावर भेटतो. महाराष्ट्रानंतर आपण गोव्यामध्ये आलेलो आहोत. किती तास लागले आपल्याला? 12 तास असं बोलू शकता की 18 तासाच्या वरती झाले. आम्ही अजून ट्रेनमध्येच होतो. आता जस्ट पाऊल ठेवले गोव्यामध्ये. आता पुढची जर्नी तुम्हाला दाखवूया. आता पुढची जर्नी आपण एक्सप्लोर करूया. ठीक आहे, चला भेटूया परत. सो ये है ओरजॉन बीच. इधर कोई नहीं है. इधर कोई नहीं है, हम दो कुत्तों के अलावा. सो ये आहे वाघोटदरा बीच, वॅगेटर बीच. आणि हा आहे आपला व्ह्यू. हे आहे काका, ही आहे स्कूटी. सो कसं वाटतंय दिनेश तुम्हाला? मस्त वाटते. फक्त मनात इच्छा पाहिजे, सगळं होईल. व्हायची पण इच्छा आहे. जाऊ दे. इच्छा पाहिजे, सगळं पॉसिबल होतं. मग काय बस का. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत बागा बीचवर. काल रात्री पण आलेलो, पण काल पावसाने थोडा दगा दिला. आणि आमच्यासोबत आणि तुम्ही बघू शकता. एक सेकंड तुम्ही गाईज बघू शकता. मेच्या एंडिंगमध्ये आम्ही बीचवर. आणि एवढा मस्त वाटतं ना. 2 मौसमचा सुख घेतोय, एक पाऊस आणि एक ऊन. अजून काय पाहिजे? इथं पूर्ण हिरवलच हिरवल. आणि कसं आहे ना, दोघंच भाई. ट्रिपसाठी इच्छा पाहिजे, इच्छा. बाकी काय नाही. पैसा मॅटर करत नाही, इच्छा मॅटर करते. जेवढी मजा येते ना, खरंच एवढी मजा येते ना. म्हणजे ते रोज काय ऑफिसला जायचा, रोज यासाठी टाइमपास करायचा, मोबाईलवर घ्या, हे घ्या ते घ्या. त्याच्यापेक्षा मस्त पाण्याचा आवाज. दुसरं स्टेट आपला दुसरा दिवस आहे. अरे हा, आजचा आपला डे 2 आहे. आणि आपलं जेवण नाही झालं अजून. ठीक आहे, पण भूक नाही लागली, कारण हेच बघून मन नाही भरत आहे भाई. हॉटेलमध्ये पण भेटूया. हॉटेल तुम्हाला हॉटेल पण दाखवू. आणि हॉटेलमध्ये फुल पण आहे. बघू, गेलो तर गेलो, नाही तर बघू. पावसाची थोडीफार एंट्री वाटते मला. थोडासा लेट झाला आपला ब्रेकफास्ट. मस्तपैकी चांगली क्वांटिटीमध्ये झालेला, मग आपल्याला काही भूक नाही लागली. आणि बीचवर मजा एवढी येत होती ना, मग आपण जेवणाचा विचार नाही केला. पण आता खरंच भूक लागले. तर आता दिलं सध्या आपली पेप्सी आहे. ठीक आहे, आल्यावर दाखवतो. आपण आलेलो आहे अंजुना बीच. सेकंड डे गोवा. वेदर कंडिशन आहे चेंज. हवा, तुफान, वादळ, चक्र सगळं एकत्र आलेला आहे या ठिकाणी. मजा येते. थोडीशी रिस्क नाही बोलू शकत, पण तिथे मजा येते. आणि केशांना अंदाज लावते की किती हवा मस्त वाटतं. एकदम वातावरण एकदम शांत आहे. आता माणसं नाही, आता समुद्र बोलते.
of our Goa trip, and here we are on Para Road. बघू शकता तुम्ही. Please show Para Road to our guys, our public. Guys, तुम्ही बघू शकता पारा रोड पावसामध्ये कसा दिसतो. पावसाचा पण जरा आनंद घ्या. इथली सिनेरी, ग्रीनरी सगळीकडं गाईस, आणि एवढं मस्त फोटो येतो ना. सगळीकडे हिरवल हिरवल मस्त. आणि इथं एकदम ॲस्थेटिक फोटो येऊ शकतात. थोडेसे गाड्या येतात पण ठीक आहे. आपण मॅनेज करू, त्यासाठी दादा आहे. दादा आहे ना भाई, आपण मॅनेज करणार, एकदम परफेक्ट मॅनेज करणार. काका आता अडकलेले आहे. काकांना माहिती नाही इथं गाडी अलाव नाही, आणि काका विदाउट नंबर प्लेट पण चालली. काका विदाउट नंबर प्लेट. डेअरिंग गाईस, डेअरिंग. फोटोसाठीच उतावली आहे जशी की बघू शकता. पण इथं आम्ही तर सजेस्ट करणार की गाडी घेऊन आलात ते इकडं पेड पार्किंगमध्ये लावू नका. जिथं तुम्हाला जागा खाली दिसेल तिकडे लावा, पण 800 मीटरच्या लांबीवर. दोन्ही साईडून इथे एक अँगल टू इथे एक अँगल. You have arrived. ही आता डे 4 गोवा ट्रिपचा आपला, आणि आपण आहोत अगोडा फोर्टला. तुम्ही बघू शकता मस्त समुद्र किनारी फोर्ट आहे हा. मस्त हा आहे वॉटर रिझर्वर. जो पोर्तुगीजने बनवलेला. ठीक आहे, आपण जास्त इन्फॉर्मेटिव्ह नाही जात. सो गाईज, आजचा तिसरा दिवस. गाईज मस्त, आजचा मौसम मस्त आहे आज. आणि मौसम नसताना बायको नसताना. येस, बायको नसताना आम्ही कट दोघं गोव्यामध्ये. तो गाईस बघू शकता पब्लिक कशी पागल झालेली आहे. हे बघा. सो हे गाईस, परत एकदा स्वागत आहे. आणि आमचं काय मन भरतच नाही बागा बीचवर. आणि बागा बीच आमची आता रोजची हे झाली आहे. काय बोलतात, बस स्टॉप झालं आहे आमचा. आम्ही इतका दिवसातून एकदा तरी येतोच. आणि आज आपला टूरचा शेवटचा दिवस आहे. उद्या आपण निघणार आहे, सकाळची ट्रेन आहे. सो आज मस्त आनंद. अरे मस्त, म्हणजे जाम जाम मस्त, एकदम पीस वाटते, एकदम मनाला शांतता वाटते. शेवटचा दिवस आहे.
शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र पण बोलू शकता, पण मजा तर खूप आली. आणि अजून आपली शॉपिंग बाकी आहे, तर ती आपण रात्री जाणार आहोत. बघा शॉपिंगचा भेटला तर तुम्हाला दाखवू, नाहीतर मग हा ब्लॉग एंड समजा इथं. नाहीतर हा ब्लॉग इथे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला भरपूर प्रेम द्या, सबस्क्राईब करा आणि पुढं अजून काय कॉन्टेंट मीन्स टाकायचं असेल तर तुम्ही कमेंट सजेस्ट करा, कमेंट हां. करून नक्की सांगा. आम्ही त्याच्यावर काम करू. आम्हाला गरज आहे. ठीक आहे, चला भेटूया.